नमस्कार. फिअर जंक्शन या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अशा अनेक गोष्टी आहेत या जगात ज्या आपल्याला दिसत नाहीत, पण त्या आपल्या सभोवताली असतात. कधी कधी त्यांची जाणीव होते, कधी होत नाही. या अदृश्य जगाचा अनुभव प्रत्येकाला येतोच असंही नाही, पण जेव्हा येतो तेव्हा तो नक्कीच थरारक असतो. चला तर मग आपल्या आजच्या गोष्टीकडे वळूयात. आपल्या आजच्या गोष्टीचे नाव आहे कोकणाच्या घाटातील तो थंडगार स्पर्श. हा अनुभव अनिकेतचा आहे. ही गोष्ट साधारण 7 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा मी आणि माझा चुलत भाऊ अमेय आम्ही दोघंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका दुर्गम घाट मार्गावर ट्रेकिंगसाठी गेलो होतो. या घाटाबद्दल फार कमी लोकांना माहीत होतं. तो एक जुना आणि पूर्णपणे वापरात नसलेला रस्ता आहे, जो कोकणाला घाटमाथ्याशी जोडतो. दिवसा सगळं कसं हिरवं आणि सुंदर वाटतं, पण सूर्य मावळल्यावर तिथे एक असह्य शांतता पसरते, जी कधी कधी आपल्याला अस्वस्थ करते. असो, तर आम्ही एका मोठ्या आणि मोकळ्या पठारावर तंबू लावायचं ठरवले. रात्रीचं जेवणही झालं. आम्ही जरा लवकरच झोपलो, कारण रात्र अमावस्येची होती. आता अमावस्या म्हणजे पूर्णपणे काळोख. रात्री साधारण 1:30-2 वाजले असतील. मला अचानक जाग आली. माझी जाग ही कुठल्या आवाजाने नाही, तर एका विचित्र गंधाने उघडली होती. तो गंध म्हणजे एक जुनाट, ओलसर आणि मेंदीच्या फुलांचा एक गोडसर पण किळसवाना वास होता. हा वास इतका तीव्र होता की मला श्वास घेणंही कठीण वाटत होतं. माझा हात नकळत अमेयच्या दिशेने गेला. मी त्याला उठवण्यासाठी हात पुढे केला, पण तो जागेवरच नव्हता. मी एकदम दचकलो. त्याला हाक मारली, अमेय, अमेय. आतून काही उत्तरच आले नाही. मी घाबरून हळूहळू तंबूची चेन उघडली. बाहेर डोकावलं तर बाहेर गर्द काळोख होता, पण आमच्या टॉर्चच्या प्रकाशात मी बघितलं की अमेय पठाराच्या टोकाकडे तोंड करून उभा होता. तो पूर्णपणे शांत आणि स्थिर होता, जणू झोपेत चालत गेला होता. मी त्याला हाक मारली, अमेय, अरे तिकडे काय करतोयस? आत ये गप. माझ्या आवाजाने तो हलला नाही, पण त्याने हळूच त्याचा डावा हात वर केला आणि तो त्याने समोरच्या दरीच्या दिशेने 2 वेळा हलवला, जणू तो कोणाला तरी खुणवत आहे. त्याच्या पाठीमागून मला एक अस्पष्ट हसण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज कोणत्या तरी बाईचा वाटत होता. मला अचानक भयंकर भीती वाटायला लागली. मी टॉर्च घेऊन त्याच्या दिशेने धावलो. त्याच्या जवळ पोचलो आणि त्याला ओढत तंबूच्या दिशेने घेऊन येऊ लागलो. त्याचा हात माझ्या हातातून निसटत होता, पण मी त्याला घट्ट धरलं होतं. जसा जसा मी त्याला तंबूकडे ओढत होतो, तसा तसा तो मेंदीच्या फुलांचा वास तीव्र होत गेला आणि त्या क्षणी मला माझ्या गळ्याच्या मागील बाजूस एक थंडगार आणि हलक्या बोटांनी कुणीतरी स्पर्श केल्यासारखा वाटला. तो स्पर्श इतका थंड होता की मला माझ्या पाठीत भीतीने एक कंप भरल्यासारखे झाले.
स्पर्श होता, पण तिथे कोणीच नव्हतं. मी घाबरून ओरडलो आणि त्या क्षणी अमेयनी जोरात मला ढकलून दिले. मी खाली पडलो आणि अमेय पुन्हा दरीच्या टोकाकडे जाऊन उभा राहिला. त्यावेळी मी टॉर्च त्याच्या चेहऱ्यावर मारला. त्याच्या चेहऱ्यावर चोपेचे किंवा घाबरण्याचे कोणतेही भाव नव्हते. त्याचे डोळे उघडे होते, पण ते रिकामेच दिसत होते. जणू त्याच्या शरीरातून जीवच निघून गेला होता. मी थरथरत टॉर्चचा प्रकाश त्याच्या पाठीमागे मारला, त्याच ठिकाणी जिथे मला तो थंड स्पर्श जाणवला होता. मला तिथे काही विशेष असं दिसलं नाही, पण माझ्या मनाला जाणवलं की ती आकृती अमेयाच्या मागे उभी आहे आणि अमेयाला ढकलण्याची वाट बघत आहे. मी घाबरलेलो होतो. मी डोळे मिटून जोरात ओरडलो, सोडून दे त्याला, तू जो कोणी आहेस सोडून दे. मी परत अमेयाच्या दिशेने धावलो आणि यावेळी मी त्याला घट्ट मिठी मारली. त्याला शारीरिक बळाने ओढून मी तंबूमध्ये आणले. मी तंबूची चेन घट्ट लावली आणि टॉर्च बंद न करता रात्रभर जागा राहिलो. मला तंबूच्या कापडावर बाहेरून मंद खरखरीत नखांनी ओरखडल्याचा आवाज रात्रभर ऐकू येत होता. सकाळ झाल्यावर सूर्यप्रकाश पडताच तो मेहंदीच्या फुलांचा वास आणि तो खरखरीत आवाज पूर्णपणे थांबले. मी अमेयाला उठवलं. त्याला रात्री काय झालं विचारलं. त्याला काहीच आठवत नव्हतं, पण त्याच्या गळ्याच्या मागील बाजूस जिथे मला तो थंडगार स्पर्श जाणवला होता, तिथे लालसर आणि पातळ नखांचे 4 अस्पष्ट ओरखडे होते. आम्ही लगेच तंबू काढून तो घाटमार्ग सोडला. आज 7 वर्षानंतरही जेव्हा मी तो गोडसर किळसवाना मेहंदीच्या फुलांचा वास कुठेतरी घेतो, तेव्हा माझ्या गळ्याच्या मागील बाजूला तो थंडगार हलका बोटांचा स्पर्श अजूनही जाणवतो. तर ही होती आजची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.